नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे दीपशिका शिवांगीला घेऊन पुन्हा एकदा पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते. तर प्रेक्षकांनो, इकडे दीपशिकाच्या मनासारखं झालेलं असतं, कारण तिला काही करून शिवांगीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून द्यायची असते असं तिला वाटत असतं. तर इथे अबोलीचा जरी शिवांगीवरती विश्वास असला तरी दीपशिकाचा अजिबात विश्वास नसतो. म्हणून ती म्हणत असते की चल शिवांगी, आता तू गुन्हेगार सिद्ध झालेली आहेस आणि उद्या तुला शिक्षासुद्धा कोर्टामध्ये होणार आहे. त्याच्यामुळे आता तुला कुणीही वाचू शकणार नाही आहे. तेवढ्यात तिथे अबोली आलेली असते आणि अबोली म्हणत असते की दीपशिका, अजून शिवांगी गुन्हेगार आहे हे सिद्ध झालेलं नाही आहे. तेव्हा दीपशिका म्हणत असते, मग आता काय करणार आहेस तू, सांग ना. तू काय प्रयत्न करणार आहेस तिला वाचवण्यासाठी? तू आता काही करू शकणार नाही आहेस अबोली, कारण का आजच कोर्टामध्ये हे सिद्ध झालं आहे की शिवांगी हीच खरी वाघ आहे आणि हीच खरी गुन्हेगार आहे. उद्या तिला शिक्षा होण्यापासून कुणीही वाचवू शकणार नाही आहे. शिवांगी निर्दोष आहे हे मी उद्या कोर्टामध्ये सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता अंकुश रागूला सोडवायला आलेला असतो. रागू अंकुशला बघितल्यानंतर म्हणत असते की दादा मला माफ कर, मला माफ कर. आता बघा इथे प्रेक्षकांनो, रागूची अक्कल ठिकाणावरती आलेली असते. ती म्हणत असते, दादा प्लीज मला इथून बाहेर काढ, मला इथे राहायचं नाही आहे. हे बघ, मला माझी चूक कळले. मी आता पुन्हा कधीच अबोली वहिनीला त्रास देणार नाही. तिलाच काय, मी कुणालाच त्रास देणार नाही आहे दादा. तू प्लीज मला इथून बाहेर काढ ना. तेव्हा अंकुश म्हणत असतो, रागू शांत हो, शांत हो. अबोलीने तुझ्या विरोधामध्ये कुठलीही कंप्लेंट केलेली नाही आहे. त्याच्यामुळे मी तुला इथे जेलमध्ये ठेवू शकत नाही आणि मी तुला बाहेरच काढण्यासाठी इथे आलेलो आहे. आणि तो इथे रागूला आता बाहेर काढतो. रागू म्हणत असते की वहिनी मला माफ कर, खरंच मला माफ कर. मी जे काही केलं ते चुकीचंच होतं आणि त्यामुळेच मला शिक्षा झाली. पण तरीसुद्धा तू माझ्या विरोधात कुठलीही तक्रार नाही केलीस. हे बघ, मला कळलं मी जे काही केलं ते चुकीचं होतं, पण यापुढे असं होणार नाही. तेव्हा वहिनी तू मला माफ केलंस ना. तेव्हा अबोली म्हणते की राघू, अगं मी कधी तुझ्यावरती रागवलेच नव्हते आणि मी तुला कधीच माफ केलं आहे. पण आई, तेव्हा राघू म्हणते, आईची काळजी करू नको, आईला मी समजावे ना आणि आता काही चुकीचं होणार नाही आहे. आता आम्ही घरी गेल्यानंतर आहे ना, सगळं पूर्वीसारखं होईल, सगळं चांगलं होईल. तेव्हा इथे आता राघू म्हणत असते की दादा मला माफ कर, खरंच माझं चुकलं. तेव्हा अंकुश म्हणतो, राघू अबोलीने तुला माफ केलं आहे, अबोलीने तुला मला सोडवायला सांगितलं, तुझ्या विरोधात तिने तक्रार नाही केली आणि म्हणून मी तुला सोडलं आहे. पण या व्यतिरिक्त मला तुझ्याशी काहीसुद्धा बोलायचं नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, सर मला असं वाटते राघूला आरामाची गरज आहे, तिला घरी जाऊ दे. तेव्हा अंकुश म्हणतो, बघितलंस राघू, तू इतका त्रास दिलास अबोलीला, तरीसुद्धा ती तुझी बाजू घेते, तुझी काळजी करते, बघितलंस ना. तेव्हा इकडे राघूला आता तिने जे काही केलेलं असतं त्याची लाज वाटत असते. त्याचबरोबर इथे आता अबोली आलेली असते पोलीस स्टेशनमध्ये शिवांगीला भेटायला. तेव्हा दीपशिका म्हणत असते, ए ए अबोली, कुठे चाललीस तू? अगं काय, हे पोलीस स्टेशन म्हणजे तुझं काही घर आहे का? मनाला वाटेल तेव्हा यायला, मनाला वाटेल तेव्हा जायला. अगं मी इथे उभी असताना माझी परवानगी न घेता तू कुठे चाललीस ग आतमध्ये? तेव्हा अबोली म्हणते, मला शिवांगीला भेटायचं आहे. तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणत असते की तू शिवांगीला नाही भेटू शकत. आता काय भेटून करणार आहेस तू तिला? उद्या तिला कोर्टामध्ये नेल्यानंतर तिला शिक्षा सुनावली जाणार आहे आणि तिला शिक्षा होणारच. तिला भेटून काय करणार आहेस? तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की दीपशिका, अबोलीला भेटू दे शिवांगीला. ती तिच्या आशिलाला भेटायला आली आहे ना, तू का नकार देतेस? तिला भेटू दे, जे काही बोलायचं आहे ते बोलू दे. त्यानंतरला इथे अबोली शिवांगीला भेटायला आता आलेली असते. त्याचबरोबर इथे अंकुशने अबोलीला परवानगी दिलेली असते आणि त्यामुळे दीपशिकाला खूपच जास्त राग आलेला असतो. दीपशिकाला असं वाटत असतं की आता अबोलीने शिवांगीला भेटू नये, पण तिच्या मनासारखं काही होत नाही. इथे अंकुशनेच आता अबोलीला परवानगी दिलेली असते. त्यानंतर इकडे शिवांगी आता उदास होऊन बसलेली असते. तिला असं वाटत असतं की सगळं काही संपलं. तेव्हा अबोली येते आणि म्हणत असते, शिवांगी काय झालं ग, असं का बसली आहेस तू? तेव्हा इथे शिवांगी म्हणते, संपलं सगळं. तेव्हा अबोली म्हणते, असं का विचार करतेस तू? काही संपलेलं नाही आहे. मला माफ कर शिवांगी, मी तुझ्या विरोधामध्ये पुरावे नाही गोळा करू शकले. तू निर्दोष आहेस हे सिद्ध नाही करू शकले. त्यासाठी तू प्लीज मला माफ करशील ना.
तेव्हा शिवांगी म्हणते, जाऊ दे ना, या सगळ्यात तुझी काही चुकी नाही आहे, तू निदान प्रयत्न तर केलेस ना. तेव्हा अबोली म्हणते, पण तू का तुझा गुन्हा कबूल केलास? तू जर काहीच केलेलं नाही आहेस तर तू का म्हणालीस तू वाघ आहेस म्हणून? तेव्हा शिवांगी म्हणते, पण उद्या कोर्टामध्ये मी एक गोष्ट करणार आहे आणि ती करण्यापासून तू मला थांबवायचं नाही. उद्या मी कोर्टामध्ये अशी रिक्वेस्ट करणार आहे की तू जे काही बोललीस ते सगळं दबावाखाली येऊन बोललीस आणि मला त्रास होऊ नये म्हणून तू बोलली होतीस. आणि त्याचबरोबर तू कुठलाही गुन्हा केलेला नाही आहेस, त्यामुळे तुला कमीत कमी शिक्षा व्हावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तेव्हा इथे शिवांगी म्हणत असते, नाही अबोली, तू असं काही करणार नाही आहेस, तुला माझी शिक्षा कमी करायची गरज नाही. तेव्हा अबोली म्हणते, असं का बोलतेस तू? हातपाय गाळून बसू नकोस, तू काही केलेलं नाही आहेस ना, मग तुला शिक्षासुद्धा होणार नाही आहे. तेव्हा इकडे शिवांगीला आता चक्कर येत असते. शिवांगी म्हणत असते की संपलं सगळं, काही उपयोग होत नाही आहे, आता मीच गुन्हेगार आहे हे सिद्ध झालेलं आहे. तेव्हा इकडे अबोली तिला सावरत असते, पण तरीसुद्धा शिवांगी चक्कर येऊन आता खाली पडलेली असते. तेव्हा अबोली म्हणत असते की अंकुश सर, दीपशिका लवकर आतमध्ये या. हे बघा इकडे शिवांगीला चक्कर आली आणि ती मडक्यातून पाणी घेते आणि तिच्या तोंडावरती पाणीसुद्धा मारते आणि तिला म्हणते, शिवांगी उठ ना, काय होतंय तुला? आणि तेवढ्यातच इथे अबोली आता धावत पडत जात असते अंकुश आणि दीपशिकाला सांगायला की इथे शिवांगीला चक्कर आलेली आहे. आणि हे सांगण्यासाठी ती आता बाहेर जाणारच असते, पण तेवढ्यातच इथे तिला मागून आवाज येतो आणि तो आवाज येतो की अबोली, कुठे जातेस तू? अगं मी शिवांगी नाही, मी वाघ आहे, वाघ. असं म्हणाल्यानंतर जेव्हा अबोली मागे वळून बघते तेव्हा इकडे ती शिवांगीचा एक वेगळाच अवतार बघते. शिवांगीचे केस सुटलेले असतात आणि ती खूपच जास्त चिडलेली असते. ती म्हणत असते की बरं झालं, या शिवांगीला इथे शिक्षा होणार आहे. असंच पाहिजे तिला. काय गरज होती तिला तिचा गुन्हा कबूल करायची? तू तिला सांगितलं होतंस ना की गुन्हा कबूल करू नकोस, गुन्हा कबूल करू नकोस, तरीसुद्धा तिने काही ऐकली नाही. आणि इथे शिवांगी अबोलीवरती आता अटॅक करत असते तिला मारण्यासाठी. तेव्हा अबोली इथे स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. शिवांगी म्हणत असते की मीच वाघ आहे, वाघ, मीच मारले त्या मुलींना. तेव्हा ती म्हणते की मी माझ्या बाबांची वाघीण आहे, वाघीण, मी माझ्या बाबांची वाघीण आहे, कळलं का तुला? मीच मारले त्या मुलींना, मीच आहे खरी वाघ. आणि अबोली, तुलासुद्धा मी तेव्हाच मारणार होते, मी आले होते तुला मारायला, पण त्या शिवांगीने तुला वाचवलं, त्या शिवांगीने वाचवलं तुला. आणि म्हणूनच तू आज बाहेर मोकाट फिरतेस, कळतंय का? तेव्हाच तुला मारलं असतं ना तर बरं झालं असतं. त्या शिवांगीला शिक्षा झाली हे बरंच झालं, पण आता माझं अस्तित्वाचं काय? माझं अस्तित्व संपणार ना तिच्याबरोबर. तेव्हा इकडे आता वाघ म्हणत असते की शिवांगी बरोबर मी पण मेलो तर? पण नाही, मला मरायचं नाही आहे, पण मला आता शिक्षा होणार आहे आणि हे सगळं तुझ्यामुळे होणार आहे आणि ह्या शिवांगीमुळे होणार आहे. तेव्हा इकडे तो वाघ आता अबोलीला पकडण्याचा प्रयत्न करत असतो आणि या सगळ्यामध्ये जणू काही अबोलीची सुद्धा चुकी आहे असं तो वाघ आता दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे शिवांगी अबोलीला पकडते आणि भिंतीला टेकवते आणि म्हणत असते की तुलासुद्धा त्याच वेळेला मी मारण्याचा प्रयत्न केला होता, पण ती शिवांगी आहे ना, तिने वाचवलं तुला, तिने तुला वाचवलं, पण आता मी तुला सोडणार नाही अबोली. आणि इथे शिवांगी आता अबोलीला पकडते आणि तिला भिंतीवरती पूर्णपणे आता वरती लटकवते आणि तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करत असते. पण इथे अबोलीला आठवतं की ही तीच व्यक्ती आहे ज्या वेळेला वाघाने तिला असंच वरती उचललेलं असतं एका हाताने, त्यावेळेला सुद्धा अबोलीची हीच आता परिस्थिती झालेली असते. आणि आतासुद्धा शिवांगीने अबोलीला तसंच पकडलेलं असतं. अबोलीला ती मारण्याचा प्रयत्न करत असते. अबोली म्हणत असते की शिवांगी सोड मला, शिवांगी काय करतेस तू? तरीसुद्धा इथे शिवांगी काही सोडायला तयार नसते. शिवांगी म्हणत असते की वाघ आहे मी, वाघ. तेव्हा अबोली तिला धक्का देते आणि बाजूला पाडते आणि तेवढ्यातच इथे अबोली स्वतःचा जीव वाचवते आणि तिथून बाहेर पडण्याचा विचार करते. ती कडी उघडते आणि बाहेर येते आणि बाहेरून लगेच कडी लावून घेते आणि म्हणत असते की शिवांगीला अचानक हे काय झालं होतं? तेव्हा इकडे तिला कळतं की इथे शिवांगीला काहीतरी आजार आहे, म्हणजे स्पीड मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा आजार तिला असू शकतो.
असं इकडे आता अबोलीला वाटत असतं. अबोली म्हणते की एकाच वेळी शिवांगीच्या शरीरामध्ये कुणीतरी 2 बॉडीज आहेत असं वाटतंय. म्हणजे एकतर शिवांगी आहे आणि दुसरी ती व्यक्ती कोण आहे? तिला नेमकं काय हवं आहे? त्या व्यक्तीचा हेतू काय? हे आता अबोलीला कळत नसतं. पण इथे अबोली आता इतकी घाबरलेली असते की ती पूर्णपणे घामाघूम झालेली असते. तिच्या डोक्यातून इथे घाम यायला सुरुवात झालेली असते. इतकी अबोली आता घाबरलेली असते. त्यानंतरला अबोली बाहेर येते. तिने आता घडलेला प्रकार अंकुश आणि त्याचबरोबर दीपशिकाला सांगितलेला असतो. तेव्हा दीपशिका म्हणत असते की अंकुश सर, असं कुठे असू शकतं का? हे अबोली काय बोलतेय? म्हणजे त्या शिवांगीला वाचवण्यासाठी ती खोटं बोलतेय का? नाहीतर एकतर तिला वेळ लागले. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, असं काही नाही आहे. जे काही घडलं, जे काही मी शिवांगीच्या बाबतीत बघडलं तेच मी तुम्हाला सांगितलंय ना. मी जे बघितलं ते खरं खरं सांगितलंय. काही लपवलेलं नाही आहे किंवा खोटं बोललेली नाही आहे. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते, पण असं कसं होऊ शकतं? आजच तिला आता शिक्षा सुनावली गेली असती, पण ती शिक्षा तिला उद्या सुनावली जाणारच आहे ना. उद्या तिला शिक्षा होणार आहे. तेव्हा अबोली म्हणते, अगं उद्या तिला शिक्षा होणार आहे यापेक्षा आपण तिच्या मानसिकतेचा विचार करूया ना, तिच्या आजारपणाचा विचार करूया. खरोखर जर इथे शिवांगीमध्ये दुसरी कुठली तरी बॉडी असेल किंवा दुसरी एखादी पर्सनॅलिटी असेल आणि ती जर हे सगळे गुन्हे करत असेल तर त्याबद्दल इथे शिवांगीला काही माहितीच नसणार आहे. मग शिवांगी हे सगळं नाटक करते असं आपण का बोलायचं? तेव्हा इथे दीपशिका म्हणत असते की सर, मला असं वाटतंय की अबोली शिवांगीला वाचवण्यासाठी हे सगळं बोलते, खोटं बोलते ती. तेव्हा अबोली म्हणते की मी खोटं बोलत नाही आहे. जे काही आहे ते सगळं खरं सांगितलं आहे आणि मी तिला विनाकारण वाचवण्याचा प्रयत्न का करू? जर ती गुन्हेगार असेल तर तिला शिक्षा होईल. मी आधीच म्हणाले होते ना. पण ह्या वेळेला मी स्वतः बघितलं, तिने एका हाताने मला वरती उचललं होतं आणि ती म्हणत होती की मी वाघ आहे वाघ. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की अबोली खोटं बोलत नाही आहे, कारण अबोली कधी खोटं बोलतच नाही. जे काही आहे ते सगळं तिने खरं सांगितलं आहे आणि मलासुद्धा माहिती आहे. आम्हाला याच्यावरती एकदा लोक लेक्चर देण्यासाठी सुद्धा आले होते की अशी काही लोक असतात, म्हणजे एका व्यक्तीमध्ये 2 पर्सनॅलिटीज असू शकतात. कधी कधी ती दुसरी पर्सनॅलिटी चांगली असते तर कधी कधी ती वाईट असते आणि ती जे काही करत असते त्याबद्दल आपल्याला काही माहिती नसतं. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते, सर हे कसं शक्य आहे? माझा अबोलीवरती अजिबात विश्वास नाही आहे. अबोली हे सगळं मुद्दामून सुद्धा बोलते जेणेकरून इथे शिवांगीला कुठलीही शिक्षा होऊ नये म्हणून. नाहीतर असे गुन्हेगारसुद्धा असतात जे ॲक्टिंग करतात की आपल्याला काहीतरी आजार आहे आणि ती शिक्षा होऊ नये म्हणून ते लोक ॲक्टिंग करूच शकतात. तेव्हा अबोली म्हणते, अगं पण शिवांगीने मला याआधीसुद्धा एका हाताने उचललं होतं आणि मला ते आता आठवलं. मग ती ॲक्टिंग कशी काय करू शकते? एका हाताने त्या वाघाने जर मला उचललं होतं तर मग ते आता शिवांगीला कसं काय माहिती? आणि एवढी ताकद तिच्यामध्ये कुठून येणार की ती मला एका हात उचलणार आहे? म्हणजे अबोली म्हणत असते की शिवांगी एवढी घाबरणारी मुलगी, ती वाघ आहे वाघ आहे असं कसं काय म्हणू शकते? आणि एका हाताने उचलणं इतकी ताकद तिच्यामध्ये कुठून येईल? त्यानंतर इथे अंकुश आता एक काम करतो, डॉक्टरांना बोलावून घेतो. डॉक्टर येतात इथे शिवांगीला चेक करण्यासाठी. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की अंकुश सर, माझं शिवांगीबरोबर बोलणं झालं. मी तिला चेकसुद्धा केलं आहे आणि अबोली मॅडम म्हणतायत तसं मलासुद्धा त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग इथे आता सिम्पटम्स हे सापडलेले आहेत की त्यांच्यामध्ये एखादी वेगळी पर्सनॅलिटी असू शकते. म्हणजे इथे स्पीड पर्सनॅलिटी डिसऑर्डर इथे त्यांना असू शकतं. ही शक्यता नाकारता येऊ शकत नाही, कारण त्यांच्या बोलण्यावरून ते तसं मला जाणवत होतं. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की ती सातत्याने असं करत नाही. कधी-कधीच तिला असा अटॅक येतो. असं होऊ शकतं का? तेव्हा तिला चक्कर आली आणि अचानकपणे ती बदलली. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो नक्कीच, त्यांना असं कधीतरीच होऊ शकतं जेव्हा त्यांच्या दुसऱ्या पर्सनॅलिटीला खूप जास्त त्रास होतो किंवा ती हर्ट होते, तेव्हाच ती अशी बाहेर उफाळून येऊ शकते. तेव्हा अंकुश म्हणत असतो की डॉक्टर, तुम्ही हे खात्रीने सांगू शकता का? म्हणजे शिवांगीला असा पर्सनॅलिटी चेंज होण्याचा आजार असू शकतो? तेव्हा इकडे स्पीड पर्सनॅलिटी डिसऑर्डर हे शिवांगीला नक्कीच असू शकतं, कारण का ती तशी वागली आहे आणि अबोली मॅडमने ते स्वतः बघितले. म्हणजे ती खोटं तर करणार नाही. एका हाताने उचलणे इतपत तिच्यामध्ये ताकद तरी कुठून येणार? कारण आता तिला आधीचं काहीच आठवत नाही आहे. म्हणजे जे काही घडलं आहे त्याबद्दल तिला काही आठवतच नाही आहे. जणू काही ते घडलंच नाही आहे असं तिला वाटते. तेव्हा अंकुश म्हणतो, मग अशा केसेसमध्ये काय करायचं? आपण त्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवू शकतो का? आणि तिला शिक्षा होऊ शकते का?
तेव्हा इकडे आता डॉक्टर म्हणत असतात की शिक्षा होऊ पण शकते आणि नाही पण होऊ शकत. हा एक वादाचा विषय होऊ शकतो. कारण कसं आहे, इकडे आता शिवांगी ही चांगली साधीसुधी मुलगी आहे, पण जेव्हा तिच्यामध्ये ते चेंजेस होतात, तिच्यामध्ये एक वेगळी पर्सनॅलिटी येते, ती हे सगळं कृत्य करत असते आणि त्यावेळेला तिची आधीची पर्सनॅलिटी ही पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते. जणू काही तिला काही माहितीच नसतं की आपली दुसरी बॉडी काय करते ते. आणि नंतरला जेव्हा करून सवरून ती बॉडी निघून जाते किंवा ती आता रिॲक्ट होणं बंद करते, त्यावेळेला तिची आधीची पर्सनॅलिटी ही जागृत होते, ती ॲक्टिव्ह होते. पण तिला जे काही घडून गेले त्याबद्दल काहीसुद्धा आठवत नाही. हे होऊ शकतं. त्याच्यामुळे आता त्या मुलीने गुन्हा केला आहे की नाही केला आहे हे आपण ठरवू नाही शकत. कारण का, गुन्हा करणारी व्यक्ती जरी दुसरी असली, ती पर्सनॅलिटी जरी दुसरी असली, तरीसुद्धा शरीर एकच आहे ना. त्याच्यामुळे तिलासुद्धा गुन्हेगार आपण ठरवू शकतो, असं होतं. तेव्हा इथे अंकुश आता पूर्णपणे टेन्शनमध्ये येतो. जर शिवांगी खरोखर तिची काही चुकी नसेल, तिच्यामध्ये अशी वेगळी पर्सनॅलिटी आहे जी व्हायलंट होते आणि लोकांना मारते, पण त्याच्याशी शिवांगीचा काही संबंध नाही आहे, तिला त्याबद्दल काही आठवतसुद्धा नाही, मग आपण तिला गुन्हेगार कसं ठरवायचं आणि तिला शिक्षा कशी काय करायची? तेव्हा इथे अबोलीचं असं म्हणणं असतं आणि तिने दीपशिकाला सुद्धा तेच सांगितलेलं असतं की आपण माणुसकी म्हणून विचार करूया. जर तिला असा कुठला आजार आहे तर तिला ट्रीटमेंटची गरज आहे. तिला या सगळ्यातून आपण बाहेर काढलं पाहिजे, तिला आपण बरं केलं पाहिजे आणि आपण सुशिक्षित लोक आहोत. तिला वेडं वगैरे म्हणून आपण वेडं सिद्ध करून तिला आपण हॉस्पिटलमध्ये नाही टाकू शकत. तर ती बरी कशी होईल, ती एकच पर्सनॅलिटीमध्ये कशी येईल, हे आपण केलं पाहिजे शिवांगीसाठी, असं अबोलीचं म्हणणं असतं. तेव्हा इथे अंकुश म्हणतो की डॉक्टर, पुढे जाऊन जर आम्हाला तुमची गरज पडली तर आम्ही नक्की तुम्हाला बोलू. तेव्हा इकडे डॉक्टर म्हणतात की कधीही बोलवा, मी नक्की तुमच्या मदतीला येईन. त्यानंतर इकडे अंकुश म्हणत असतो की आता काय करायचं, शिवांगी जर गुन्हेगार नसेल तर तिला शिक्षा नाही झाली पाहिजे, असं मला सुद्धा वाटतं. डॉक्टर म्हणत असतात की त्यासाठी त्यांना ट्रीटमेंटची गरज तर आहे. म्हणजे जर त्यांनी चुका केल्यात ह्या त्यांना जर आठवतच नाही आहेत, तर ते स्वतःला गुन्हेगार नाही समजत आणि ते कोर्टामध्ये तेच म्हणत जाणार की त्यांनी काही केलेलं नाही आहे आणि त्यांना विनाकारण शिक्षा होते असं त्यांना वाटेल. तेव्हा इकडे आता अंकुश म्हणत असतो की ठीक आहे, काही गरज लागली तर तुम्हाला पुन्हा कळवलं जाईल. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की अबोली, काही झालं ना तरीसुद्धा जर शिवांगी निर्दोष असेल तर तिला शिक्षा व्हायला नको. त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. कोर्टामध्ये तसं आपल्याला सिद्ध करावं लागेल की शिवांगीला तो खरोखर आजार आहे. तर इथे मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा आजार तिला असू शकतो, हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. तेव्हाच लोक आपल्यावरती विश्वास ठेवतील. नाहीतर आपण खोटं बोलतोय की काय, शिवांगीला स्वतःला वाचवण्यासाठी हे ती खोटं बोलते की काय असंच वाटेल. तेव्हा इकडे संजीवनी साठे यांचा फोन आलेला असतो. तेव्हा अंकुश म्हणतो, हां मॅडम बोला ना. तेव्हा संजीवनी साठे म्हणत असतात की अंकुश, हे सगळं काय आहे, अबोलीला वेड लागले का? म्हणजे आज इथे शिवांगी गुन्हेगार आहे हे कोर्टात सिद्ध झाल्यानंतर लगेच तिला असं वाटतं की शिवांगी ती मुलगीच नाही आहे, तिला कुठला तरी आजार आहे आणि कोर्टामध्ये उद्या तिला शिक्षा होणार आहे. त्याच्या आधीच तिला हे सगळं कसं काय कळतं? याचा अर्थ अबोली खोटं बोलते आहे, बरोबर की नाही? शिवांगीला वाचवण्यासाठी ती एवढ्या खालच्या थराला जाईल याचा मी विचार नव्हता केला. तेव्हा अंकुश म्हणतो, नाही मॅडम, अबोली कधीच खोटं बोलत नाही, मी खरं सांगतोय. तेव्हा इकडे संजीवनी साठे म्हणत असतात की तू सुद्धा अबोलीला या सगळ्यामध्ये साथ देतोयस का? अरे तू तरी किमान कायद्याचा इथे मान ठेवायला हवा होतास ना. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो की माझा अबोलीवरती पूर्ण विश्वास आहे, काही झालं तरीसुद्धा ती खोटं कधीच बोलणार नाही. तेव्हा संजीवनी साठे म्हणत असतात, मला असं वाटतं अबोली एक हुशार वकील आहे आणि म्हणूनच तिने हा प्लॅन केला आहे इथे उद्या शिवांगीला शिक्षेपासून वाचवण्यासाठी, बाकी काही नाही आहे. आणि जर तसं काही असेल ना तर उद्या कोर्टामध्ये तिने तसं सिद्ध करावं, त्याशिवाय कुणीही विश्वास ठेवणार नाही. तेव्हा इकडे शिवांगीला आता शिक्षा होण्यापासून कुणीही वाचू शकणार नाही, कितीही नाटकं करा नाहीतर खोटं बोला. तेव्हा अबोली म्हणत असते, मॅडम मी खोटं बोलत नाही हो, जे काही आहे ते सगळं मी तुम्हाला खरं सांगितलं आहे. मी तर म्हणते की आपण शिवांगीला इथे निर्दोष सिद्ध केलं पाहिजे, कारण या सगळ्यात तिची काही चुकी नाही आहे. आपण एकत्र येऊन तिची मदत केली पाहिजे. तेव्हा इथे संजीवनी साठे म्हणत असतात की अबोली, मी तुझ्या बोलण्यावरती अजिबात विश्वास ठेवत नाही. मी बोलण्यावरती नाही तर कृतीवरती विश्वास ठेवते. जर तू बोलतेस त्याच्यामध्ये काही तथ्य आहे, काही खरं आहे, तर तसं तू कोर्टामध्ये उद्या सिद्ध करायचं, ते सुद्धा पुराव्यानिश्चित. त्याशिवाय मी तुझ्या कुठल्याही बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही आणि मदत तर तुला अजिबातच करणार नाही.
तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की सर, इथे संजीवनी साठे मॅडमना असं वाटते की मी खोटं बोलते आणि शुभांगीसुद्धा नाटक करते, पण उद्या काही झालं तरीसुद्धा कोर्टामध्ये मला हे सिद्ध करावं लागणारच आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे संजीवनी साठे म्हणत असतात काही झालं ना अबोली, तरीसुद्धा उद्या मी तुला कोर्टात पोहोचूच देणार नाही आहे. तेव्हा इकडे आता लोक तिला अडवण्याचा प्रयत्न करत असतात, तिच्यावरती दगडफेकसुद्धा करतात, अबोलीला दगडसुद्धा लागते. तरीसुद्धा अबोली कोर्टामध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते, पण काही लोक तिला अडवण्यासाठी समोर येऊन उभे राहिलेले असतात. तेव्हा इकडे पिंकी, मनवा, त्याचबरोबर इथे चार्वी आणि बबनची बायको या सगळ्या जणी तिथे आलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात की अबोली ही प्रत्येक वेळेला खऱ्याच्या बाजूने लढत असते आणि या वेळेला सुद्धा ती तेच करते. त्यामुळे आता कुणीही पुढे यायचं असेल तर या, आम्ही अबोलीला धक्कासुद्धा लागू देणार नाही. आम्ही आहोत ना तुम्हाला सगळ्यांना धडा शिकवायला, असं पिंकी म्हणते आणि अबोलीला कोर्टामध्ये पोहोचवण्यासाठी मदतसुद्धा करते.